त्यांनी सुंदरपणे आपलं सहाय्य केलं आणि त्याची कृपा आपल्यावरती विपुल आहे आणि तो दया करणारा परमेश्वर आहे, परंतु त्याची एक बाजू व अग्नी समान परमेश्वर आहे आणि दुसरी बाजू त्याचे प्रेम द्यायची आहे. तर आपण पाहणार आहोत त्या वचनातून आपल्यासाठी वचनासाठी प्रार्थना केली आहे ब्रदरनी आणि आपण सर्वजण आनंदित आहोत. हे देखील आपण आपल्या मुखाने कबूल केलेलं आहे. त्यामुळे प्रभूचा आत्मा आज आपल्यासाठी खूप चांगला आहे. प्रभू चांगला आहे, योग्यता आपल्यासाठी चांगला आहे आणि तो आपली सर्वांची भेट घेणार आहे त्याच्या वचनातून. कारण त्याचं वचन त्याच्या मुखातून निघणारं वचन आहे आणि त्यामध्ये जीवन आहे, त्यात मरण नाही. प्रभूच्या वचनामध्ये आपल्याला जीवन आहे आणि ते जीवन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्याला प्रभू श्री ख्रिस्तामधून मिळालेलं आहे. तर आपण पाहूया पवित्र आत्म्याचा अग्नी म्हणून निर्गम 19 अध्याय. अध्याय आणि 16 पासून ते 25 पर्यंत. मग असे झाले की तिसऱ्या दिवशी सकाळी गडगडाट व विजा व डोंगरावर दाट व करण्याचा भारी मोठा आवाज झाली. तेव्हा छावणीत होते सर्व लोक थरथर कापले आणि मोशेने लोकांना देवाला भेटण्यासाठी छावणीतून बाहेर आणले आणि ते डोंगराच्या खालच्या बाजू उभे राहिले आणि सर्व सिनाय डोंगर धुराने भरला, कारण एव्हा आग अग्नी तयार उतरत आणि त्याचा धूर भट्टीच्या धुरासारखा वरती गेला आणि सगळा डोंगर बाहेर कापला आणि करण्याचा आवाज वाढून फार मोठा होत गेला. तेव्हा मोशे बोलला आणि देवाने आपल्या वाणीने त्याला उत्तर दिले आणि एव्हा सिना डोंगरावर व डोंगराच्या शिखरावर उतरला. तेव्हा यहोवाने मोशेला डोंगराच्या शिखरावर बोलावले आणि मोशे वर गेला आणि यहोवा मोशेला म्हणाला, तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग, नाहीतर ते यहोवाकडे डग लावून पाहायला मर्यादा ओलांडून येतील व त्याच्यातील पुष्कळ मरून पडतील आणि याजक जे यहोवाजवळ येतात त्यांनी आपणास शुद्ध करावे, नाहीतर यहोवा रागावून त्याच्यावर येईल. तेव्हा मोशे यहोवाला म्हणाला, लोकांना सिना डोंगराजवळ येवत नाही, कारण तू आम्हाला बजावले व मला सांगितले की डोंगराला सभोवती मर्यादा नेमून ठेव आणि तो पवित्र कर. आणि यहोवाने त्याला उत्तर म्हटले, जा तू खाली उतर, मग तू वरती ये आणि तू आणि तुझ्याबरोबर अहरोनाने यावे, परंतु याजकाने व लोकांनी यहोवाजवळ वरती येण्याकरता मर्यादा ओलांडून द्यावे, नाहीतर तो रागावून त्याच्यावर येईल. मग मोशेने खाली लोकांकडे जाऊन त्यांनाही सांगितले. हिंदीमध्ये वाचलं. जब तीसरा दिन आया तब भोर होते बादल गरजने और बिजली चमकने लगी और पर्वत पर काली घटा छा गई. फिर नरसिंगे का शब्द बड़ा भारी हुआ और छावनी में जितने लोग थे सब कांप उठे. तब मूसा लोगों को परमेश्वर से भेंट करने के लिए छावनी से निकाल लिया गया और वे पर्वत के नीचे खड़े हुए. और यहोवा जो आग में होकर सिनाई पर्वत पर उतरा था, इस कारण समस्त पर्वत धुएं से भर गया और उसका धुआं भट्टे का सा उठ रहा था और समस्त पर्वत बहुत कांप रहा था. फिर जब नरसिंगे का शब्द बढ़ता और बहुत भारी होता गया, तब मूसा बोला और परमेश्वर ने वाणी सुनकर उसको उत्तर दिया. और यहोवा सिनाई पर्वत की चोटी पर उतरा और मूसा को पर्वत की चोटी पर बुलाया और मूसा ऊपर चढ़ गया. अब यहोवा ने मूसा से कहा, नीचे उतर के लोगों को चेतावनी दो, कहीं ऐसा न हो कि वे बाड़ा तोड़ के यहोवा के पास देखने को घुसे और उनमें से बहुत नाश हो जाए. और याजक जो यहोवा के समीप आया करते हैं वे भी अपने को पवित्र करें, कहीं ऐसा न हो कि यहोवा उन पर टूट पड़े. मूसा ने यहोवा से कहा, वे लोग सिनाई पर्वत पर नहीं चढ़ सकते. तूने तो आप हमको यह कहकर चिताया कि पर्वत के चारों ओर बाड़ा बांधकर उसे पवित्र रखो. यहोवा ने उससे कहा, उतर तो जा और हारून समेत ऊपर आ, परंतु याजक और साधारण लोग कहीं यहोवा के पास बाड़ा तोड़ के न चढ़ आए, कहीं ऐसा न हो कि वह उन पर टूट पड़े. थे ही बातें मूसा ने लोगों के पास उतर के उनको सुनाई. आमेन. आपण वाचलं आपल्याला लक्षात आलं असेल की यहोवाचा आत्मा, यहोवा आत्मा आहे आणि तो आत्मा स्वरूप आहे आणि त्याचं क्रोध आपण बघितलं आहे की डोंगराला शिवले तर त्याला ठार मारावं आणि त्याच्या ज्यावेळेला उतरून आला त्यावेळेला पर्वत
थरथर कापला आहे. मग अशा प्रकारे प्रभू यहोवा जो आत्मा आहे त्याला कोणी पाहू शकत नाही, कारण मोशेला तो म्हणाला आहे की मला कोणी मनुष्य पाहू शकत नाही. अशा प्रकारे प्रभू यहोवा हा जो आहे तो आत्मा आहे आणि तो अग्नी समान आहे, अग्नी स्वरूप आहे, म्हणून त्याला कोणी पाहू शकत नाही. आणि त्या जुन्या करारामध्ये तो लोकांशी बोलायचा, त्याला तो डोंगरावर उतरायचा आणि त्यावेळेला पर्वत कापायचा आणि भयानक गोष्टी तिथे घडायच्या. हे आपण वाचलेलं, आपण बघितलेलं आहे. अशा प्रकारे यहोवाचं रूप आहे. आणि आज कित्येक लोक आज जे आहेत ते प्रभूच्या कृपेत आहेत. त्याची एक बाजू जी आहे ती दयेची आणि प्रीतीची आहे आणि ती त्याने आपल्याला नव्या करारामध्ये आपल्याला कळवलेली आहे. प्रभू श्री ख्रिस्तामधून ती आपल्याला त्याची दया दिलेली आहे, कारण त्याच्या वचनामध्ये नेहमी जुन्या करारात बोललेलं आहे की प्रभू यहोवा दयावंत आहे आणि तो कृपाळू आहे, परंतु त्याची एक बाजू भयानक अशी आहे. म्हणून आपल्याला आपली वेदी पुरातन वाचूया लेवीमधलं, लेवी 6:12-13. 6वा अध्याय आणि 12-13, 12 ते 13 वचन. आणि वेदीवरील आणि वेदीवरील अग्नी जळत ठेवावा, तो निघू देऊ नये. आणि रोज सकाळी याचकाने तिच्यावर लाकडे जाळावी आणि तिच्यावर त्याने होमार्पण व्यवस्थित ठेवावे आणि साखरपणे मांदे तिच्यावर जाळावे. वेदीवर अग्नी अखंड जळत असावा, तो विजू देऊ नये. और वेदी पर अग्नि जलती रहे और कभी बुझने न पाए. और याजक भोर भोर पर उस लकड़ियां जलाकर होम बलि के टुकड़े को उसके ऊपर सजाकर धर दे और उसके ऊपर मेल बलियों की चर्बी को जलाया करे. वेदी पर आग लगातार जलती रहे, वो कभी बुझने न पाए. ही पवित्र आत्म्याची आग आहे, अग्नी आहे, ती नेहमी जळत राहावी. आपल्या हृदयात म्हटलेलं आपली वेदी आहे आणि त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आत्मा राहत आहे. जर आपल्याला ती वेदी आपल्याला जळती ठेवायची आहे, आपल्याला ती विझवायची नाही आहे. 10 पूर्ण लेवी 10 मध्ये वाचा, 10:1 ते 3. मग अरुणाचे मुलगे नावा, अभिहू आणि याने आपापले धूपपात्र घेऊन त्यात अग्नी घातला व त्यावर धूप ठेवला. आणि यहोवाने त्यांना सांगितला नव्हता असा निराळाच अग्नी घेऊन त्यांनी तो यहोवा समोर अर्पिला. आणि यहोवा समोर अग्नी निघाला आणि त्याने त्यांना गिळून टाकले आणि ते यहोवा समोर मेले. तेव्हा मोशेने अहरोन म्हटले, यहोवा जे बोलला ते हे. तो म्हणाला, जे माझ्याजवळ आहे त्यांना ठाई मी पवित्र मानला जाईल आणि सर्व लोकांसमोर मी गौरवला जाईल. तेव्हा अहरोन उभा राहिला. तब नादाब और अबीहू नामक हारून के 2 पुत्रों ने अपना अपना धूपदान लिया और उनने आग भरी और उसमें धूप डालकर उस ऊपरी आग की जिसकी आज्ञा यहोवा ने नहीं दी थी, यहोवा के सम्मुख आरती दी. तब यहोवा के सम्मुख से आग निकलकर उन दोनों को भस्म कर दिया और वे यहोवा के सामने मर गए. तब मूसा ने हारून से कहा, यह वही बात है जिसे यहोवा ने कहा था कि जो मेरे समीप आए अवश्य है कि वह मुझे पवित्र जाने और सारी जनता के सामने मेरी महिमा करे. और हारून चुप रहा. मनोरंजन मुलगे नादाब आणि अभिहू याने काय केलं, धूपपात्र घेतलं आणि त्याने वेगळाच अग्नी तिथे वेदीवर जाळला आणि त्यामुळे ते काय केलं, देवाच्या क्रोधाला बळी पडले आणि ते नाचले, मरून पावले. म्हणजे अशा प्रकारे आपल्या हृदयामध्ये जो अग्नी आहे पवित्र आत्म्याचा, तो आपण कशा प्रकारे तेवढं ठेवावा, त्याला कशा प्रकारे आपल्याला आपल्यामध्ये वाढवावा, या गोष्टीची या जुन्या करारामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर याजकाबद्दल याजक आपण त्याच्यामध्ये वाचलं 22व्या वचनामध्ये आले आता 6 आणि 7 वाचूया 10 मध्ये 10:6. तेव्हा मोशे अरोनला व त्याचे मुलगे इलाजार व इथमार यांना म्हणाला, तुम्ही मरू नये आणि सगळ्या मुलीवर त्याचा क्रोध भडकू नये म्हणून तुम्ही आपली डोकी उघडी करू नका व आपली वचने पाळू नका, तर तुमचे भाऊ इस्रायलचे सर्व घराणे त्यांनी यहोवाने पेटवलेल्या या जळाविषयी रडावे आणि तुम्ही सभामध्ये दारातून बाहेर जाऊ नका, गेला तर तुम्ही मराल, कारण यहोवाचे अभिषेकाचे ते तुम्हावर आहे. तेव्हा त्यांनी मोशेच्या सांगितल्याप्रमाणे केले. अब मूसा ने हारून से और उसके पुत्र एलियाजर और इतामार से कहा, तुम लोग अपने सिरों के बाल मत बिखराओ और न अपने वस्त्रों को फाड़ो,
ऐसा न हो कि तुम भी मर जाओ और सारी मंडली पर उसका क्रोध भड़क उठे। परंतु वह इजराइल के कुल घराने के लोग जो तुम्हारे भाई बंधु है यहोवा की लगाई हुई आग पर विलाप करे, और तुम लोग मिलाप वाले तंबू के द्वार के बाहर न जाना, ऐसा न हो कि तुम मर जाओ, क्योंकि यहोवा के अभिषेक का तेल तुम पर लगा हुआ है। मूसा के इस वचन के अनुसार उन्होंने किया। यहोवाच्या अभिषेकाचे तेल स्वर्गावर याजकावरती आहे आणि आपण गीत गायलं की आम्ही सर्वजण राष्ट्रीय याजकांना आहोत आणि आपला जीव आणि आपला प्राण हा प्रभू यहोवाचा आहे, खुदा काय आपण गीत गायलेलं आहे। म्हणून आपण प्रत्येक जण सर्वजण इथे बसले ते आणि सर्वजण आम्ही याजकांना आहोत। परंतु नियमाची व्यवस्था आहे, त्यासाठी जो अधिकार दिले ते लोक जे निवडलेले आहेत त्याला आणि आपल्या सर्वांना ही गोष्ट तेवढीच आपल्याला जमेची आहे, आपल्या सर्वांना ती लागू पडते। म्हणून आपण जे विशेष करून जे आपण याजक आहोत त्यांना आणि आम्हा सर्वांना आहे, परंतु आम्ही जो नियम आहेत आम्ही जे व्यवस्था ते आम्हाला पाळायचे आहे की आमच्यामध्ये घाणेरडं काम कुठे असू नये, आमच्यामध्ये आमच्या हृदयामध्ये आमच्या वेदीवरती हृदयाच्या वेदीवरती कुठल्या घाणेरड्या गोष्टी असू नये, होऊ नये। आम्ही कुठला असा वेगळाच असा वेदीवरती अग्नी जाळू नये की जो यहोवाला मान्य होणार नाही, अशा प्रकारे आमच्याकडून कुठली गोष्ट होऊ नये म्हणून आम्ही सावध राहावं। कारण प्रभूचा आत्मा सर्व काही पाहतो, त्याला सर्व काही माहीत आहे। म्हणून नवीन घरात दिलेलं आहे की आमची हृदय एक वेदी आहे आणि ती वेदी जळतीसाठी आम्हाला काय करायचं आहे, निरंतर प्रार्थना, चिंतन, वचनाचे मनन, स्तुती, आराधना या गोष्टी करून आम्हाला आमची वेदी रोज आम्हाला जळती ठेवायची आहे। जर आमची ती वेदी विजली तर आमच्याकडे जे टपलेले आहे ते आमच्यावर अधिकार करू शकतो। आता आम्ही पाप करतो म्हणून आम्ही पापी होतो असं नाही, तर आम्ही पापी आहोत म्हणून आमच्याकडे पाप होईल। आम्ही प्रत्येक मनुष्य एक पापी आहोत आणि तो हक्क आम्हाला वारसा हक्क आम्हाला आमच्या पूर्वज आमचे आदाम आणि हव्वा येऊन गेले त्याच्यापासून आमच्यावर तो आलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला लागू झालेला आहे। म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही पाप करतो म्हणून आम्ही पापी होतो, असं नाही, तर आम्ही पापी होतो आम्ही पाप करतो। आणि ते आम्ही जर पाप करतो तर त्यासाठी आम्हाला येशूने आम्हाला त्यातून सोडवलं आहे, त्याने आपल्या रक्ताची खंडणी दिलेली आहे आणि त्या पापातून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे। ही आमच्यावर मोठी कृपा झालेली आहे, हे आम्ही कधीच विसरू नये। म्हणून आमच्या वेदीकडे आमचं लक्ष असावं, आमची वेदी जळती आहे का, आम्ही कशा प्रकारे रोजच्या आमच्या प्रार्थनेत आमचे प्रभूबरोबर कसे संबंध आहेत। आम्ही म्हणतो नुसतं गायन गातो, तू मेरा दिल तू मेरा जान, परंतु प्रभू येशू आमचं दिल आहे म्हणजे आमचं हृदय आहे आणि आमचं जान म्हणजे आमचं प्राण आहे। मग तसं असेल तर आमची वेदीवरती त्याची वस्ती आहे, ती वेदी आम्हाला रोज जळती ठेवायची आहे। त्यासाठी आपला प्रार्थना, आराधना, स्तुती करणं, एकमेकाला चांगल्या प्रकारे बोध करणं, एकमेकाच्या आत्मिक वृद्धीसाठी झटणं, आमच्या मनातून द्वेष, मत्सर या गोष्टी आमच्या वेदीवरून काढून टाकणं, कारण तो निराळा वेदी जर आमच्यामध्ये असला तर आमचा नाश होईल। म्हणून आम्हाला या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे। म्हणून आम्ही जे आमच्याकडून ज्या गोष्टी घडतात त्या आम्ही काही पूर्ण नाही होत कोणी मनुष्य, कारण ज्या वेळेला पाप झालं आदाम हवेकडून तेव्हापासून आम्ही पापात अडकलो गेलेलो आहे, परंतु त्यातून आम्हाला प्रभू येशूने बाहेर काढलेलं आहे, ही त्याची मोठी कृपा झाली। म्हणून आपण बघूया कोण आपला 1 तिमोथेयुस 2:5, कारण एकच देव आहे आणि देव आणि माणसे याच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे। कारण एकच देव आहे, देव आणि माणसे याच्यामध्ये ख्रिस्त येशू हा एकच मध्यस्थ आहे। क्योंकि परमेश्वर एक ही है और परमेश्वर और मनुष्य के बीच में भी एक ही बिछुआई है, अर्थात मसीह यीशु जो मनुष्य है। आमेन। प्रभू येशू ख्रिस्त आज आपला मध्यस्थ आहे, तो एकच मनुष्य, तो देव असून मनुष्य झाला आणि या पृथ्वीवरती आला, तो त्याच्यातला देव आहे आणि तो या पृथ्वीवरती आला आपल्यासाठी, तो आपल्या समान बनला, आपल्यासारखं त्याला झोप, त्याला भूक, सर्व काही त्याला त्याच्या गरजा होत्या आपल्या समानच, परंतु तो सर्व विजय होऊन तो विजय ख्रिस्त आज आपल्यासाठी जागा तयार करण्यास गेलेला आहे। म्हणून प्रभू येशू स्वतः म्हणाला आहे की देव आत्मा आहे आणि आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करणारे तो शोधत आहे। देव आत्मा आहे आणि तो देव आत्मा आहे म्हणून आपल्याला तो आत्मा कसा आहे, अग्नी समान आहे आणि म्हणून तो मोशेला म्हणाला की मला कोणी मनुष्य पाहू शकत नाही
आणि तो अग्निसमान जो आत्मा जो देव आहे त्याला प्रभू श्री ख्रिस्ताने प्रकट केलेला आहे. तर आपणास या गोष्टी जाणून घ्यायला हव्या की की देव प्रभू यहोवाने आम्हासाठी कितपर्यंत तो खालच्या लेवलला आला आणि आम्हासाठी त्याने सगळं काही सहन केलं. तो त्याने खूपसं काम पत्करला, त्याच्या तोंडावर फुटले, त्याला चिडवलं गेलं, त्याला मारलं गेलं, त्याला कुदळलं गेलं, भयंकर तो त्रासातून गेला देव असून आमच्यासाठी. म्हणून आम्हाला या गोष्टीचा नेहमी विचार करून जे आम्हाला सत्य कळलं त्या सत्य टिकून राहण्यासाठी आम्हाला प्रभू श्री ख्रिस्तामधून आमच्या हृदयाची रोज आम्हाला त्या विधीची चाचपणी करायची की आमच्या विधीवर कुठला निराळा येतो का. आणि त्यासाठी आम्हाला प्रभूकडे प्रार्थना निरंतर वचन वाचण्या या गोष्टी आम्हाला करायच्या. आता आपण पुढे बोलूया. पवित्र आत्म्याचा अग्नी आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. लूक 12 अध्याय 49 ते 53. मी पृथ्वीवर आग टाकायला आलो आणि जर ती यापूर्वीच पेटली असती तर मला आणखी काय पाहिजे. आणि मला एक बाप्तिस्मा घ्यायला आहे आणि तो कुटुंबापर्यंत मी कसा पेटत पडला आहे. कुटुंबापर्यंत मी कसा पेटत पडला आहे. मी पृथ्वीवर शांती घ्यायला आलो असे तुम्हाला वाटते काय. मी तुम्हाला सांगतो की नाही तर फूट पाडायला. कारण आतापासून एका घरात 5, दोघा विरुद्ध तिघे, तिघा विरुद्ध दोघे असे आपापसात ताटातूट झालेली होती. बाप मुलाविरुद्ध, मुलगा बापाविरुद्ध, आई मुलीविरुद्ध, मुलगी आपल्या आईच्या विरुद्ध, सासू आपल्या सुनेविरुद्ध व सून आपल्या सासूच्या विरुद्ध अशी त्याची ताटातूट होईल. आणि आणखी तो समुद्रात म्हणाला, जेव्हा तुम्ही ढग पश्चिमेकडून चढताना पाहता तेव्हा तुम्ही मैं पृथ्वी पर आग लगाने आया हूँ और क्या चाहता हूँ केवल यह कि अभी सुलझ जाती. मुझे तो एक बपतिस्मा लेना है और जब तक वह न हो ले तब तक मैं किसी सकेती में रहूंगा. क्या तुम समझते हो कि मैं पृथ्वी पर मिलाप कराने आया हूँ. मैं तुमसे कहता हूँ नहीं, वरन अलग कराने आया हूँ. क्योंकि अब से एक घर में 5 जन आपस में विरोध रखेंगे, 3 2 से, 2 3 से, पिता पुत्र से, पुत्र पिता से विरोध रखेगा, माँ बेटी से और बेटी माँ से, सास बहू से और बहू सास से विरोध रखेगी. हीच आग प्रभू म्हणाला आहे आणि आज ही सगळ्या घरामध्ये आग पेटलेली आहे. आणि आज आपण पाहतो की अविश्वासू आणि विश्वासू घराघरामध्ये या गोष्टी घडत आहेत. हे विश्वासू नाहीत, हे अविश्वास आहेत, ते एकमेकांमध्ये त्यांचं भांडण आहे. कारण प्रभूशी आग लावलेली आहे आणि ही पवित्रतेची आग आहे. आणि आग कधी विझणार आहे तर ज्या वेळेला आमच्यामध्ये बदल होत आहे, ज्यावेळेला आमच्यामध्ये बदल होईल, आमचं हृदय ज्या वेळेला प्रभूला आवडतं होईल त्यावेळेला ती आग विझेल आणि प्रभूचं काम या सर्व देशामध्ये आणि पृथ्वीमध्ये वाढेल. कारण प्रभूचं वचन आहे की प्रत्येक गुन्हा प्रभूषणा टेकला जाईल, प्रत्येक मुखातली जीवा प्रभूषणा कबूल करेल आणि त्यावेळी आग शमणार आहे. आणि अजूनपर्यंत ही आग भडकती आहे. ही पवित्रतेचा अग्नी आहे. आपण पुढे बघूया आणखी निश्चिताचे कृत्य 2 आणि 14 1 ते 4. निश्चिताचं कार्य 2 अध्याय 1 ते 4. नंतर 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एका जागी एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि त्याने त्या घरात बसले होते ते सर्व घर भरले आणि अग्निसारख्या मध्ये विभागात असलेल्या जीवा त्यांना दिसल्या आणि त्यांच्यातील प्रत्येकावर एक जीव बसली. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यांना बोला लावले तसे ते अन्य भाषेने बोलू लागले. जब पिंतेकुस्त का दिन आया तो वे सब एक जगह इकट्ठे थे और एकाएक आकाश से बड़ी आंधी की सी सनसनाहट का शब्द हुआ और उससे सारा घर जहाँ वे बैठे थे गूंज गया और उन्हें आग की सी जिभें फटती हुई दिखाई दी और उनमें से हर एक पर आग ठहरी और वे सब पवित्र आत्मा से भर गए और जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी वे अन्य अन्य भाषा बोलने लगे. ज्यावेळेला शिष्य एकत्र होते आणि ते प्रार्थना करतात ते आत्म्याने भरले त्यावेळेला त्यांच्यावरती काय झालं अग्नीची जीवा म्हणजे अग्नीच्या जीवा त्यांच्यावरती एकेकावरती बसल्या आणि ते वेगवेगळ्या भाषा बोलले, ते आत्म्याने भरले, त्याच्यामध्ये सामर्थ्य आलं
आणि ते पेटले, अग्नीने पेटले आणि त्यांच्याकडून सुवार्थेचं कार्य जर आज आपण पाहतो की कशा प्रकारे ते काम वाटत गेलेलं आहे. अज्ञानी होते, ते काही शिकले नव्हते, परंतु प्रभूच्या आत्म्याने त्यांचं सहाय्य केलं. आपल्याला देखील तोच आत्मा सहाय्य करायचा आहे, परंतु आपल्याला देखील आपली वेदी जळती ठेवायची आहे. पुढे आपण बघितलं तर 4:31 मध्ये आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर 4थ्या अध्यायामध्ये 31 वचन आहे, आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ती जागा हल्ली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. म्हणजे प्रार्थना केल्यावर प्रार्थना करणं आमच्या वेदीसाठी प्रार्थना ही खूप महत्वाची आहे. आमची जी वेदी आहे हृदयपटीली त्यासाठी प्रार्थना त्यासाठी आम्हाला खूप महत्वाची आहे. त्यामुळे ती आग पेटती राहते. आम्ही स्तुती करतो. प्रार्थनेमध्ये स्तुती आराधना हा देखील प्रार्थनेचा भाग आहे. आपण जेव्हा स्तुती गीत गातो, आराधनेचे गीत गातो, ते सगळे प्रार्थनेचा भाग आहे. त्यावेळेला आपली वेदी कशी जळत राहते. आणि म्हणून काय सांगितलं की ती जागा हल्ली आणि ते आत्म्याने पूर्ण झाले, ते देवाचे वचन धैर्याने बोलवलं, कारण त्याच्यामध्ये तो अग्नी पेटणारा झाला. पुढे प्रेषिताचे कृत्य 17 टाकलेले की ज्यांनी जगाची उलटापलट केली आहे ते येथेही आले आहे. म्हणजे आम्ही लोक कशावर जगाची उलटापलट करताय, आत्म्याने भरलेले, आत्म्याच्या सामर्थ्याने चालणारे असे आम्ही आत्म्याने भरलेले. आणि काय आम्ही जगाची उलटापलट करणार लोक आहोत. ज्या प्रकारे शिष्याने हे त्याला ब्रीद वाक्य त्याच्यासाठी बोललेलं आहे की ते काय जगाची उलटापलट करणार. आम्ही देखील जगाची उलटापलट करणार व्हायला पाहिजे. कधी होणार आम्ही की ज्यावेळेला आमची विधी जळतील आहे, आमच्यामध्ये तो आत्म्याचं सामर्थ्य येईल, त्यावेळेला आमची घडते. फक्त आमच्यामध्ये जर द्वेष असेल, मत्सर असेल, एकमेकांबद्दल भेदभाव असेल, त्या गोष्टी सिद्धी जाणार नाही, साध्य होणार नाही. परंतु आम्हाला यासाठी आम्हाला खूप त्यागमय जीवन जगायचं. जर आम्ही ॲडजस्टमेंट म्हणजे त्याग करत नाही, जर आमच्यामध्ये काही गोष्टीचे बदल भांडण असेल, दैहित्य एखादी गोष्ट आम्हाला मिळत नसेल तर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू, तर आम्हाला त्या गोष्टी दुसरीकडून कुठेतरी परमिशन मिळते. पण आम्ही हट्ट करू तर आम्हाला खूप पुढे त्रास आहे. कारण हट्ट काय झाले, काय सांगितले, मूर्तीपूजा आहे. हट्ट ही मूर्तीपूजा आहे. म्हणून आम्हाला हट्ट न करता या गोष्टीमध्ये लक्ष लावायचं आहे. आणि आम्ही अवज्ञा देखील करू नये. जे आमचे पाळक आहेत, जे आमचे लोक अभिषिक्त भाऊ बहीण आहेत, त्यांचं आम्ही ऐकावं. कारण अवज्ञा देखील जादूगिरीच्या पापासाठी, जादूगिरी करता टोना वगैरे त्या पापासाठी अवज्ञा करणे, आज्ञा उल्लंघन करणं. आणि प्रभूचं वचन म्हणते रोमकाळ 10:10 की जे आज्ञा बोलणारे आहेत त्यांच्या समोर मी माझे हात मी पसरलेले आहेत, सर्वदा पसरले आहेत. रोमकाळ 10:10 अध्यायामध्ये दिलेलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे आज्ञा पाळणं आणि आम्हाला सर्व गोष्टींमध्ये प्रभूच्या लक्ष लावणं, या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आमचं पाप जीवन असेल, आमच्याकडून पाप झालं की आमच्यामध्ये भय, आमच्याकडे चुका होतात त्यावेळेला आमच्यामध्ये भय होतो. उदाहरण आहे की ज्यावेळेला आदाम आणि हव्वेने पाप केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये भय आलं. देवाच्या संशयापासून ते दूर फेकले गेले आणि ते जाऊन एका झाडाखाली जाऊन लपवून ठेवले नावाच्या आयुष्यात. का? कारण त्याच्याकडून पाप होतं. म्हणून ज्यांच्याकडून पाप होतात ते देवाचं संरक्षण देण्यासाठी कतरतात, घाबरतात. परंतु आम्हाला या गोष्टी करायच्या नाही, कारण प्रत्येक म्हणून चुकणार आहे. प्रभू कुठेतरी आम्हाला त्या गोष्टी चांगल्या शिकवतो, चुका करायला लावतो. कधी कधी आम्हाला चुका करायला लावतो आणि त्या चुकीमध्ये जेव्हा आम्ही जर स्थिर झालो तर प्रभू आम्हाला आणखी त्यामध्ये चांगल्या गोष्टी शिकवतो, चांगल्या गोष्टी आमच्यामध्ये घडून आणतो. म्हणून कोणी असं समजू नये की आमच्याकडून अशी पापं झाली, आमचं कसं होईल, आमचं काम कसं काय होईल, आम्ही पुढे आम्हाला कसं प्रभूमध्ये वाढता येईल, या गोष्टी आम्ही कधी विचार करू नये. तर आम्हाला प्रभूच्या चरणापाशी त्या पापाची कबुली देऊन आम्हाला प्रभूच्या चरणापाशी पश्चाताप करून भद्र हृदयाने रडून त्याच्याकडे प्रार्थना करून त्याकडे मागायला लागेल. आपण दाविदाचं उदाहरण बघितलं, आपल्याला माहिती आहे दाविदावर किती मोठं पाप झालं, मोठं भयानक पाप झालं, मरणासारखं पाप त्यांनी केलं. परंतु त्याचं भग्न हृदय, त्याचं पश्चाताप हृदय प्रभूने पाहिलं आणि त्याने प्रभूकडे सर्व पापं ती कबूल केली. जेव्हा नाथान त्याच्याकडे आलं तेव्हा त्यांनी पापं ती कबूल केली, त्यांनी नाही म्हटलं नाही. म्हणजे अशा प्रकारे आपलं पाप आपण कबूल करू आणि तो सोडून घेऊन प्रभूकडे, तर प्रभू आपल्याला क्षमा करतो. कारण तो प्रभू नेहमी क्षमा करायला तयार असेल. तर वचनात त्यांनी सांगितलं की परमेश्वर नेहमी क्षमा करायला आपल्याला तयार आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या होतात आपल्याकडे, आपण म्हणतो की माझ्याकडे चुका झाल्या, त्या चुका आपल्याला करायला लागणारा तो लबाड आहे. तो आपल्या मनात विचार आणतो वेगळ्या प्रकारे. काही गोष्टी आपल्यामध्ये काही प्रसंग घडतात आणि त्यावेळेला तो आपल्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे विचार आणतो आणि आपल्याला ते पाप करायला लागतो.
आपण ज्यावेळेला त्या विचारात जातो आणि आपण विचाराला चालना देतो त्यावेळेला पुढे 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 आपल्याला ते घेऊन जातो आणि मग ते परिपक्व होते आणि ते पापाला फळ देतं आणि मग ते पापाचं फळ आपल्यामध्ये नेहमी आपल्याला मग खूप त्रासदायक ठरते परंतु परमेश्वर आपल्याला क्षमा करण्यात नेहमी तयार आहे. फक्त एकाच पापाची क्षमा होत नाही आणि ते म्हणजे आत्म्याविरुद्ध केले पाप, पवित्र आत्म्याविरुद्ध केले पापाची आपल्याला क्षमा होत नाही. म्हणून आपल्याला नेहमी प्रभूच्या चरणापाशी प्रार्थनामय जीवन जगणं प्रत्येक वेळेला जेवढ्या आपल्याला प्रार्थनेत वेळ मिळेल आपण आपला समय प्रार्थनेमध्ये आपल्या जेवढा काढता येईल दिवसभरात तेवढा आपण तो समय प्रार्थनेसाठी वेगळा करावा आणि आपण प्रभूच्या चरणापाशी बसून आपण प्रार्थना करावी. कारण प्रार्थना ही एक शक्ती सामर्थ्य आहे. आम्ही जेव्हा अन्न खातो त्यावेळेला आम्हाला शक्ती मिळते. खूप खाल्ल्यामुळे देखील आम्हाला आळस येते आणि काही खाल्ल्या नसल्यामुळे देखील आम्हाला थकवा येतो. म्हणून खूप खाऊ पण नाही आणि काही कमी पण खाऊ नये, प्रमाणात आपलं खाणं असावं. म्हणजे त्यावेळेला आपल्या जीवनात प्रार्थना चांगल्या प्रकारे होत असतात. आता मी संध्याकाळच्या जेवण समजा मी समजा माझं उदाहरण देतो. मी जर खूप खाल्लं एका दिवसाचं काय भरपूर जेवण जर काय आवडलं तर मग रात्री मध्यरात्री उठायला मिळत नाही. मग आपल्याला जाग जे आपल्याला ठरलेल्या वेळेत त्यावेळेत आपल्याला जाग येत नाही तर ती पुढे जाते. म्हणजे अशा प्रकारे आपण जास्त खातो त्यावेळेला अशा पद्धतीने आणि आपण जर कमी खाल्लं तर आपल्याला शक्ती मिळत. प्रभूचं उदाहरण आहे, काही दिवस त्यांनी उपवास केला आणि त्यानंतर त्याला भूक लागली परंतु त्याला दूध देऊन त्याला शक्ती दिली. मग आपल्याला देखील आपण जर अशा प्रकारे आपली प्रार्थना असेल तर त्या उपवासामध्ये देखील आपल्याला परमेश्वर शक्ती देणार, आपल्याला सामर्थ्य देणार. म्हणून आपली वेदी नेहमी जळत ठेवणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आपण प्रत्येक जण याचे आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की हे लोक आमच्यावर अधिकार करतात, अधिकार नाही, तो एक ती व्यवस्था आहे वेळेची. आम्हाला प्रभूने कोणाला अधिकार करायचा निर्णय आहे तर व्यवस्था आमची इच्छा अशी की जसं आमचं हित प्रत्येकाचं हित होणार ते प्रभूची शिकवण आहे. प्रभूंनी आपल्या हितासाठी की माझे लोक माझ्यापासून दुरावले आहेत, जे लांब गेलेले आहेत, लबाडाने त्यांचा नाश केलेला आहे, त्यांना नाशातून कसं बाहेर काढावं त्यासाठी त्याने जर मनुष्य जन्म घेतला तर आपल्याला देखील प्रत्येकानं त्याच गोष्टी करायच्या आहेत. तुमच्यातील बरेचसे लोक पुढे येतील, आमच्यानंतर ते देखील अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना वचन शिकवतील. आता काय आम्ही आता वयात आलेलो आहोत परंतु प्रभूची सेवा ही मरेपर्यंत आम्हाला सर्वांना करायची. शक्ती त्याच्यापासून मिळते आणि भक्तीसाठी तो आपल्याला शक्ती पुरवतो. आपण अशी भक्ती करू शकत नाही कारण त्याची शक्ती असेल त्यावेळेला आपण भक्ती करू शकतो आणि ती शक्ती त्याची आत्म्याची आहे, त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आपल्याला आपण म्हणतो आता काही लोक आहेत की काही लोक परमेश्वर म्हणतात, काही लोक यहोवा विटनेसवाले त्याची प्रार्थना करतात परंतु डायरेक्ट तुम्ही त्या यहोवाकडे जाऊ शकत नाही. कारण तो मोशेला म्हणाला की तुम्ही मला कोणी पाहू शकत नाही. म्हणून आपला मध्यस्थ जो प्रभू येशू ख्रिस्त आहे 1 तिमोथी 2:5 आपण वाचलेले त्याच्यातूनच आपल्याला जायचं आहे. प्रभू येशू स्वतः म्हणाला की मार्ग सत्य जीवन मी आहे, माझ्याकडे आल्यापासून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलच त्या पित्याकडे जायचं आहे आणि तो सगळी पित्याकडे तो गेलेला आहे आणि आपल्यासाठी जागा तयार करत आहे आणि तो येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार. म्हणून प्रभूशी आव्हान बनतो या वचनाबद्दल. कारण प्रभूने सुंदर वचन दिलेलं आहे माझ्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. कारण तो आपल्यावर प्रेम करतो, आपण सर्व एक समान आहोत आणि आपल्या ठाई त्याचा आनंद आहे, त्याचा हर्ष आहे. हे आपण गायलो स्तुती आरती केली त्यावरून आपल्या सर्वांना कळलेलं आहे की आमचा प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आपण असं समजू नये की आम्ही काही चुका करतो, चुका प्रत्येकाकडून होत असतात. किती मोठा माणूस चूक करणार आहे आणि त्या चुकीमधूनच तो आपल्याला शिकवतो. अपयश यशाची पायरी आहे. म्हणून आपल्याला या गोष्टीकडे ध्यान लावायचं आहे आणि प्रभूच्या चरणापाशी प्रार्थना जीवन जगायचं आहे. आणि प्रभूच्या आभार मानतो, प्रभू तुमच्या सहाय्याबद्दल मी तुझी स्तुती करतो. आम्हा प्रत्येकाला सुंदर वचन आत्मिक भोजन तो आम्हाला पुरवं, हे वचन आम्ही रवंथ करावं आणि आमच्या रक्तामध्ये मिसळावं की जिथे आमचं प्राण आहे त्या प्राणामध्ये ते वचन मिसळावं आणि प्रभू येशू तुझ्या इच्छा प्रमाणे आम्ही चालणाऱ्या होण्यासाठी हो प्रभू तुझ्या आत्म्याने आणि पवित्र आत्म्याने जो सामर्थ्याचा आत्मा, जो भीतीचा आत्मा, जो संयमानाचा आत्मा, जो बोधाचा आत्मा, तो यहोवाचा भयाचा आत्मा त्याने बाबा प्रत्येकाचं सहाय्य प्रार्थना विनंती प्रभू ख्रिस्ताच्या नावात सर्वांनी म्हणा आमेन.